नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुहास बिडकर. आमचं नवीन चॅनल आहे आपला हक्क आपला अधिकार. या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आम्ही समाजाच्या विविध समस्या प्रशासनापर्यंत घेऊन जातो आणि त्या कायद्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही लोकांपर्यंत जास्त पोहोचत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्याद्वारे करत आहोत. ऍक्च्युली समाजामध्ये भरपूर समस्या असतात. त्यापैकी आता मला जी एक सर्वात जास्त समस्या वाटत आहे ती म्हणजे शिक्षणाची. आणि त्या शिक्षणाच्या समस्येसाठी मागील 1-1.5 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. तर आमचा प्रयत्न असा आहे की मनपा म्हणजे महानगरपालिकेद्वारे महाराष्ट्रात जास्तीत जास्त इंग्रजी मीडियम किंवा CBSE इंग्रजी मीडियमच्या शाळा चालू झाल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही नागपूरपासून सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये आम्ही निवेदन देतोय, प्रयत्न करतोय, महापौरांना निवेदन दिलंय, आम्ही आयुक्तांना निवेदन दिलंय. असं विविध प्रकारे प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश येण्याची शक्यता पण आहे. पण माझ्या एकट्याच्या प्रयत्नांनी ही सफलता मिळणार नाही असं मला वाटतं. त्यासाठी मला तुमच्यासारख्या लोकांची अत्यंत आवश्यकता आहे. काय होईल की जर आपण सामूहिक प्रयत्न केला तर नक्कीच ज्या मनपाने बंद केलेल्या शाळा आहे त्या चालू होतील. कारण की प्रशासन म्हणतं शाळा बांधायसाठी आमच्याकडे पैसे नाही. पण मला सांगा, जेव्हा आपल्याकडे रस्ते बांधायला पैसे आहे, पुलं बांधायला पैसे आहे, आपण हायटेक टॉयलेट बांधत आहोत, म्हणजे हे सर्व करायला आपल्याकडे पैसे आहे. पण जनतेची जी मूलभूत गरज आहे, जो की मुलांचा फंडामेंटल राईट्स आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. आणि शिक्षणासाठी ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या अतोनात फीस घेतात आणि ते सामान्य व्यक्ती किंवा जनता, जी सामान्य गोरगरीब जनता आहे, त्याला ती अफोर्डेबल नसते. आणि आजच्या तारखेमध्ये कसं आहे की युग ज्याकडे चाललंय त्या दृष्टीने प्रत्येक जो पालक आहे, जे पेरेंट्स आहे, ते आपल्या मुलाला चांगल्या शाळेत इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही एक प्रामाणिकपणे मानस केलाय की जेवढं होईल तेवढ्या सरकारी शाळा इंग्रजी मीडियम मध्ये चालू करायचा प्रयत्न करायचा, ते पण कायदेशीर मार्गाने, प्रामाणिक मार्गाने. आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. पण तुमची साथ, जसं मी म्हटलं होतं, तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे जी बाजू आहे ही सफल होऊ शकत नाही. आणि त्या